माझं नाव ओम देविदास सुपलकार. मी कारंजा लाडला राहतो. मला नीटमध्ये 675 मार्क्स मिळाले आहे आउट ऑफ 720. इंडिव्हिज्युअली आय हॅव स्कोअर्ड आउट ऑफ इन फिजिक्स अँड 325 इन बायो अँड 170 इन केमिस्ट्री. मला अत्यंत आनंद होत आहे की मी फिजिक्ससारख्या हार्ड विषयामध्ये सुद्धा आउट ऑफ स्कोअर करू शकलो. जेव्हा 10वीमध्ये मला चांगले पर्सेंटेज मिळाले तेव्हा मला वाटलं की आपण MBBS करावे. त्यामुळे मी MBBSसाठी कोचिंग शोधत होतो. तेव्हा मला माहीत पडलं की ललित ट्युटोरियल्स आपल्या जवळच अकोल्यामध्ये सुद्धा एक उत्तम अशी कोचिंग आहे जेणेकरून आपण आपलं ध्येय प्राप्त करू शकतो. त्यामुळे मी ललित ट्युटोरियल्सला भेट दिली. कारपांडे सरांचे ते मुलांशी फ्रेंडली असणं आणखी त्यांचं डाऊट सॉल्विंग वगैरे या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो आणि मग तिच्या टेस्ट सिरीज वगैरे सुद्धा खूप छान असतात. तर त्या सगळ्या गोष्टीमुळे मी ललित ट्युटोरियल्स जॉईन करण्याचा निश्चय केला. ललित ट्युटोरियल्समध्ये कारपांडे सर स्वतः फिजिक्स शिकवायचे. त्यामुळे फिजिक्समध्ये माझा खूप म्हणजे खूप भक्कम विषय हा फिजिक्स झाला होता. मला तिच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा फिजिक्समध्ये चांगले मार्क्स मिळायचे. फिजिक्समध्ये मी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट ते केलं ते म्हणजे क्वेश्चन सॉल्विंग. कारपांडे सर नेहमी सांगायचे की जेवढे जास्त तुम्ही क्वेश्चन सॉल्व करसाल तर तेवढे जास्त तुमची जी ॲबिलिटी आहे क्वेश्चनला फेस करण्याची, त्यांना ॲप्रोच करण्याची ती वाढेल. त्यामुळे मी क्वेश्चन खूप सॉल्व करायचो आणि डाऊट वगैरे होते सर ते सर स्वतःसुद्धा माझे डाऊट क्लिअर करायचे. ॲक्च्युली मला फिजिक्स हा सुरुवातीला खूप टफ जायचा. तेव्हा सरांनी माझे खूप डाऊट्स क्लिअर केले होते. तेव्हा मला माहीत पडलं की फिजिक्ससुद्धा आपला सोपा म्हणजे फिजिक्ससुद्धा एक सोपा विषय असू शकतो की ज्यात आपण आउट ऑफ स्कोअर करू शकतो. कारण की जेव्हा सर टेस्ट घ्यायचे कोचिंगमध्ये तेव्हासुद्धा मला खूप साऱ्या टेस्टमध्ये आउट ऑफ मिळालेलं आहे. आपलं टार्गेट जे आहे ते अचीव करण्यासाठी आपण त्यासाठी पूर्णपणे फोकस असलं पाहिजे. आपल्या दररोजचे क्वेश्चन सॉल्विंग, दररोजचे DPPs वगैरे सगळ्या गोष्टी आपण नीट सॉल्व करायला पाहिजेत. फिजिक्सच्या क्वेश्चनचा मेन बेस जो असतो तो असते कन्सेप्ट्स. आणि कन्सेप्ट जर आपल्याला समजलं तर आपण कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आपण इझी सॉल्व करू शकतो. आणि नीटमध्ये कन्सेप्ट बेसिसवरच क्वेश्चन असतात आणि कारपांडे सर कन्सेप्टच खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात मुलांना. त्यामुळे खूप सारे क्वेश्चन्स आपले ते कन्सेप्टच्या बेसिसवर होऊन जातात. आणि एखादी कन्सेप्ट विविध एक्झाम्पलनी मुलांना समजून सांगण्यासाठी कारपांडे सर खूप मेहनत करतात. आणि त्यांचा जो ॲप्रोच आहे मुलांना शिकवण्यासाठी की कन्सेप्ट्स आणि एक्झाम्पल्स देऊन ते कसे पटवून द्यायचे, त्यामुळे मुलांना खूप मदत होते. बायोसाठी जे फॅकल्टी शिकवत होते आम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला नोट्स तयार करून द्यायच्या आणि त्यांच्या नोट्सच्या बाहेर जे एक्स्ट्रा क्वेश्चनसुद्धा यायचे ते पण नोट्सच्या बाहेर यायचे नाही. त्यामुळे खूप मदत झाली. मेनली बायो हा NCERT बेस असतो आणि NCERT जरी आपण पूर्णपणे कव्हरअप केली तरी आपल्याला बायोमध्ये आउट ऑफ मिळू शकतात. पण 5 ते 6 क्वेश्चन असे असतात बायोच्या पेपरमध्ये सुद्धा जे आउट ऑफ सिलेबस नाही म्हणता येणार, फक्त आपल्या NCERTच्या पुस्तकात दिलेले नसतात. तर ते सुद्धा आपल्या बायोच्या फॅकल्टीद्वारे कव्हरअप केले जातात. आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने आपल्याला नोट्स तयार करून दिले जातात. आणि त्यांच्या जे क्वेश्चन सॉल्विंगसुद्धा आहे आणि ते त्यातलं डाऊट सॉल्विंग, त्यातलं कन्सेप्ट्स मुलांना पूर्णपणे एक्सप्लेन करून देणे हे सुद्धा खूप छान पद्धतीने केले जाते. आपल्या कोचिंगचा सगळ्यात मोठा जो बेस आहे तो म्हणजे तिथल्या टेस्ट सिरीज इथं खूप रेग्युलर व्हायच्या आणि अल्टरनेट डेजला सुद्धा टेस्ट आपली व्हायची. त्यामुळे खूप फायदा व्हायचा. आणि जो टॉपिक आपला वीक आहे किंवा आपला कधी झाला नाही किंवा आपण आळस करायचो की बा आता हे नंतर करू, पण तो टॉपिकसुद्धा त्या टेस्टमुळे आपल्याला पूर्णपणे कव्हरअप व्हायचा. आणि जे शेवटी सरांनी टेस्ट सिरीज घेतली होती त्यांची लेवलसुद्धा जी ॲक्च्युअल नीड असते ना त्यापेक्षा थोडी हायर लेवलच होती. पण शेवटी सरांनीसुद्धा ते जेव्हा मॉक टेस्ट होता शेवटच्या तेव्हासुद्धा लेवल मॅच होऊन जाते. पूर्ण नीटच्या पॅटर्नमध्ये टेस्ट घेतले जातात. मी जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा दररोज एक कोणत्या ना कोणत्या टॉपिकचं टार्गेट घेऊन अभ्यास करायचो जेणेकरून त्या दिवसाच्या अंदर आपला तो पूर्ण टॉपिक कव्हर झाला पाहिजे. आणि म्हणजे जर जो टॉपिक कव्हर नाही झाला तर मी रात्र जागूनसुद्धा ते टॉपिक कव्हर करायचो. जवळपास मी जेव्हा आम्हाला पूर्ण दिवस सुट्टी असायची कोचिंगपासून तेव्हा मी 15-16 घंटे अभ्यास केलेला आहे. आणि हा अभ्यास करणं जरुरीच असतो. कारण की जर आपण एवढा अभ्यास करणार नाही ना त्यामुळे आपण आपल्या जो टार्गेट आहे त्याला अचीव करू शकणार नाही. आणि टार्गेटला अचीव करण्यासाठी सॅक्रिफाईससुद्धा करावे लागतात. अभ्यास करताना मी दररोज DPP सॉल्व करायचो, दररोजच्या नोट्स दररोज वाचायचो आणि ॲट दी एंड ऑफ दी वीक मी पूर्ण रिवाईज करायचो. रिव्हिजन एक खूप मोठा इम्पॉर्टंट टॉपिक असतो. आपण दररोज आपण रिवाईज केलं पाहिजेत. मेजर टेस्ट देताना आपण आपल्या पूर्ण सिलेबसचा ओव्हरलुक केलाच पाहिजेत. मेजर टेस्ट आपल्यासाठीच असते की जेणेकरून आपला जो पूर्ण सिलेबस झालेला आहे सुरुवातीला तो पूर्ण सिलेबस आपला कव्हर झाला पाहिजेत आणि त्यात आपण एक्सलन्स गेन केलं पाहिजेत. हेच त्याचा मागचा मेन मोटिव्ह असतो. आणि त्यासाठीच आपण दररोजच्या टेस्ट दररोज दिल्या पाहिजेत. कोणत्या टेस्टला अपसेंट न राहता आणि टेस्टमध्ये
दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे जर आपल्या टेस्टमध्ये चांगला स्कोर आला तर आपण खूप आनंदी होऊ शकतो, किंवा दुसऱ्या टेस्टमध्ये खूप कमी स्कोर आला तर आपण खूप डिप्रेसिव्ह होऊ शकतो. पण दोन्ही गोष्टी खूप आपण टाळाव्याच नेहमी, मेनली कारण की खूप आनंद झाला तरी पुढच्या दिवशी पूर्ण दुसरी टेस्ट असते, त्यासाठी पूर्ण अभ्यास करावाच लागतो. मेन दोन गोष्टी असतात, विल आणि स्किल. आता सरांचं म्हणणं होतं की जर आपल्याला सक्सेस गेन करायची असेल तर स्किल आणि विल हे दोन्ही गोष्टी सोबत असायला पाहिजेत. तर आपल्यासाठी विल म्हणजे आपली इच्छा, म्हणजे आपली आकांक्षा की आपण हे करणारच, आपले टार्गेट अचीव करणारच, आणि जे दररोजची टेस्ट आहे त्यामध्ये चांगले मार्क्स मिळवणारच, हे असलंच पाहिजे. आणि त्यासाठी स्किल म्हणजे सुद्धा आपला दररोजचा अभ्यास नेहमी करायला पाहिजेत, आणि दररोजचे क्वेश्चन सॉल्विंग आणि दररोजच्या रेफरन्स बुक वगैरे सगळ्या गोष्टी आपण नीट केल्या पाहिजेत. माझं सुरुवातीपासूनच होतं की मला रँक काढायचा होता, म्हणजे चांगले मार्क्स गेन करायचे होते. पण तेव्हा मला एकच माहीत होतं की जर मला रँक काढायचा आहे तर माझा जो वीक सब्जेक्ट आहे त्याला मी स्ट्रॉंग करावं. वीक सब्जेक्ट माझा पहिलेपासूनच फिजिक्स होता, नंतर तो काही वीक राहिला नाही, तो माझा खूप स्ट्रॉंग सब्जेक्ट झाला. वीक सब्जेक्ट असल्या कारणाने मी फिजिक्समध्ये खूप मेहनत करायचो. पण तसंच बायोमध्ये सुद्धा पण मी हे नव्हतं करत. म्हणजे बायो मला यायचं खूप, म्हणजे माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट बायो होता सुरुवातीपासून, पण मी बायोला कधीच वाऱ्यावर सोडलं नाही, कधीच त्याला म्हणजे दुर्लक्षित केलं नाही त्याला. बायोसुद्धा मी खूप म्हणजे बायोला मेन असते रिव्हिजन आणि ते आपली लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी. जेवढं आपण जास्त लक्षात ठेवू शकतो, जेवढ्या जास्त गोष्टी आपण म्हणजे वाचू शकतो, ते खूप इम्पॉर्टंट असते. त्यासाठी मी बायोचा सुद्धा अभ्यास करत राहिलो, आणि फिजिक्सचाही अभ्यास केला, आणि केमिस्ट्रीचा अभ्यास सगळ्याचा इक्वली अभ्यास केला मी. त्यामुळे मला शेवटच्या परीक्षेत त्याचा खूप जास्त फायदा झाला. आणि खूप मुलांचं असं असते की ते मुलं बायो धरून राहतात, म्हणजे की बायो सोपं असते, बायो लक्षात ठेवू शकतो आपण, त्यामुळे आपण बायो करण्यात खूप मुलांचा इंटरेस्ट असतो. पण यावेळेसच्या पेपरमध्ये असं झालं की बायोचाच पेपर लेंदी आला, आणि त्यामुळे खूप साऱ्या मुलांचा स्कोर खूप घसरला. पण जे मुलं सुरुवातीपासून डेडिकेटेड होते की आपण फिजिक्स सोडू, पहिले केमिस्ट्री सोडू, म्हणजे त्यांचा आवडता विषय दुसरा होता, तर त्यांचा खूप फायदा झाला. असं काही नसते की म्हणजे कोणताही विषय हा म्हणजे आपण आवडताचा केलाच पाहिजे. सगळ्या सब्जेक्टला आपण इक्वली जेव्हा इम्पॉर्टन्स देऊ तेव्हाच आपला स्कोर चांगला येऊ शकतो. ॲक्च्युली MBBS हे स्वप्न मला माझ्या आईनेच दाखवलं, आणि तेच पूर्ण करण्यासाठी मी नीट एक्झाम द्यायचं ठरवलं होतं. विद्यार्थ्याला सक्सेस गेन करायची असेल ना, त्याचा पॅरेंट्सचा खूप सपोर्ट असला पाहिजे त्याच्यामागे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे आई बाबा नेहमी माझ्यासोबत होते. माझं जे डिसिजन होतं त्यालाच ते हमेशा सपोर्ट करायचे. माझी आईसुद्धा, मी आईला म्हटलं होतं की जेव्हा आम्हाला सरांनी म्हटलं की तू जेव्हा तुला चांगले मार्क्स गेन करायचे असेल तर तुझ्या आई बाबा तुझ्या कोणतरी घरातलं कोणतरी सोबत पाहिजेत. तर मी आईला म्हटलं आई मला सोबत पाहिजेत. तेव्हा मग आई माझी स्वतः तिथं अकोल्याला सोबत होती, आणि म्हणजे मला तरी असं वाटते की माझे जे 675 मार्क्स आहेत त्यातले 600 मार्क्स मी तसे गेन केले असते जर आईसोबत नसती तर. पण त्यातले पुढचे जे 75 मार्क्स आले ते माझ्या आईमुळेच आले. बाबा यायचे खूप म्हणजे मोटिवेट वगैरे करायचे. मेन जो मला मोटिवेशन करण्यात माझा जेव्हा डिप्रेशनमध्ये मी यायचो तेव्हा माझ्या आईचा खूप सपोर्ट होता त्यामध्ये. माझी आई नेहमी कोणत्याही परीक्षेनंतर मला सपोर्ट करायची, म्हणजे हे करायची, इन्स्पायर करायची की नाही आज नाही झाला तू उद्या होऊ शकते, अजून अभ्यास कर, अजून मेहनत कर, अजून तुला जे टार्गेट पाहिजे ते भेटेलच. हे खूप इम्पॉर्टंट होतं माझ्या आयुष्यामध्ये, जे माझ्या आईने मला पुरवलं, आणि त्यामुळे माझ्या आईचा यामध्ये खूप माझ्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे. आता जे अपकमिंग जनरेशन आहे ज्यांनाही नीट द्यायची असेल त्यासाठी आपण हमेशा डिवोट असलं पाहिजेत. आपल्या जो टार्गेट आहे, जे एम आहे, त्यासाठी आपण सॅक्रिफाईस करायला सुद्धा तयार असलं पाहिजेत. आपली सिटिंग कॅपॅसिटी जास्त पाहिजेत, आपली मेहनत करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त पाहिजेत, आणि ते नसेल तर ते वाढवण्यासाठी आपण मेहनत करायला पाहिजेत. मेहनतीशिवाय कोणतंच फळ मिळत नाही, आणि त्यासाठी मी त्यांना हेच सांगेल की मेहनत करा, आणि तर सक्सेस तुम्हाला नक्कीच मिळेल. मी ओमची आई शारदा देवीदास सुपलगार. माझा मुलगा ओम आहे, आणि तो पहिल्यापासून एवढा कर्तृत्ववान आहे की म्हणजे त्याला कधी कोणत्या अभ्यासाविषयी जास्त सांगायचं काम पडलं नाही. आणि त्यानं डॉक्टर व्हावं हे माझ्यापेक्षा माझ्या लहान भावाचं स्वप्न होतं. माझा लहान भाऊ इंग्लंडला आहे, त्याचा 1 मार्कानं MBBSचा नंबर गेला होता समजा. तर त्याचं स्वप्न साकार करायसाठी म्हणून त्याला असं वाटलं की माझ्यानंतर माझं स्वप्न ओमच साकार करेल, म्हणून मी त्याला त्या MBBSची आशा मी त्याला दाखवली की आपल्याला मामाचं स्वप्न साकार करायचं आहे. ते माझ्या ओमनं पूर्ण केलं. काळपांडे सरांनी वेळोवेळी खूप छान प्रकारे त्याला मार्गदर्शन केलं. त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की तुला जर कुठले काही प्रॉब्लेम गेले तू तसाही मला ट्युशनमध्ये भेटू शकतो, किंवा माझ्या एक्स्ट्रा टायमातनी तू मला येऊन तुझे प्रॉब्लेम तू सॉल्व करू शकतो. जेव्हाही ओम इन्स्टिट्यूटमध्ये गेला त्यावेळेस सरांनी कधी त्याला नकार न देता त्याचे प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व करूनच दिले. आमच्या इथं कोणी याच्या आधी कोणी डॉक्टर नाही, आणि आम्हाला त्याला डॉक्टर घडवायचं होतं, तर हे आमचं एक स्वप्न होतं. आपल्या परिवारातला कोणीतरी एक डॉक्टर असावा, त्याच्यासाठी आम्ही त्याला सुरुवातीपासूनच त्याला डॉक्टरचे स्वप्न
दाखवत गेलो आणि शेवटी ते एकटा आहे ते आम्हाला जवळ धरून राहायला पाहिजे, याच्यासाठी आम्हाला तो डॉक्टर पाहिजे होता. हे मेन गोष्ट आहे सर त्याची. माझं नाव देवदास पांडुरंग सुपलकर. मी निशांत पतसंस्था सेलू बाजार येथे व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. माझा मुलगा ओम याला नीट 2022मध्ये चांगले मार्क मिळाले आणि तो सुरुवातीपासूनच असा जिद्दी आणि अभ्यासू होता आणि त्याचं जे यश मिळालं हे त्याच्या कर्तृत्वानं किंवा त्याच्या मेहनतीनंच त्याला एवढं मोठं यश मिळालेलं आहे. आणि तो तसा जिद्दी होता. त्याला जे पाहिजे होतं ते आम्ही नेहमी देतच होतो. तो सुरुवातीपासूनच जिद्दी होता आणि मेहनती खूप आहे तो अभ्यासाच्या बाबतीतनी. आणि त्याला जे म्हणजे बाकीच्या विषयापैकी तो अभ्यासात जास्त मग्न राहत होता आणि जास्त अभ्यास खूप करत होता तो. त्याच्या अभ्यासाला असं लिमिट म्हणजे नावाची चीज नव्हती. फक्त त्याचा समजा आम्ही जर 24 तासासून जर त्याचा वेळ समजा आपण वाया धरला तर 5.5 असे 6 घंट्याची त्याची झोप आणि एखादा तास त्याचा जेवण आंघोळ याच्यासाठी. बाकी त्यानं 5 मिनटाचाही कोणता मोबाईल घेऊन म्हणा का कुठला टाईमपास त्यानं केला नाही. आजारी जरी असला तरी ते आता पण अशा काही कंडिशन आल्या कधी कधी की त्यानं त्या आजारातही त्यांना समजा त्याच्यासाठी कोणते ऑप्शन शोधून पण जवळचं पुस्तक त्यांना हटू दिलं नाही. पण ते ओमनं आमचं सगळं ते साकार केलं. त्याचं दुःख नाही, आता ते सुखात आलं ते सगळं. माझा आणि काळबांडे सरचा संपर्क फक्त फोनवरच व्हायचा. मी नेहमी समजा फोनवर त्यांना विचारायचं की बाई काही माझ्या मुलाला डिफिकल्टी आली तर सांगा सर, काही हरकत नाही, तुम्ही केव्हाही या, कधीही पाठवा. तेव्हा फोनवरच असा त्यांचा संपर्क होत ते ओमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत होते.